आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम चविष्ट असा मसाले भात. झटपट तयार होतो. तसे दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे कधी जेवण बनवायचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर एकदम असा इन्स्टंट तयार होतो. त्यासाठी मी अगोदर काही व्हेजिटेबल्स कट करून घेणार आहे. बटाटा, एक टमाटा, अर्धा गाजर आणि काही शिमला मिरची. आता यांना आपण व्यवस्थित साल काढून कट करून घेऊया. बटाट्याची साल काढून आपल्याला याला कट करायचे आहे, पण त्या अगोदर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मसाले भातामध्ये जेवढ्या तुम्ही भाज्या घालाल तेवढा मसाले भात हा खूप छान लागतो. जसे की फ्लॉवर, सोयाबीन, शेंगदाणे, पनीर, मटर अशा प्रकारचे व्हेजिटेबल कट करून टाकल्या तर खूप छान लागतो. आता आपण एक एक इथं अवेलेबल असलेल्या भाज्या सगळ्या कट करून घेऊया. साध्या भाताला मसालेदार आणि चविष्ट असा ट्विस्ट दिला की घरातील प्रत्येकाला आवडेल. त्याचप्रमाणे एकदम हॉटेलसारखा चव देणारा असा हा मसाला भात खायला खूप भारी लागतो आणि बनवायला सुद्धा एकदम सोपा आहे. तर इथे मी अशा प्रकारच्या सगळ्या भाज्या कट करून घेतल्या. त्यासोबतच तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ज्या पाहिजे त्या टाकू शकतात किंवा ज्या आवडत नसेल त्या तुम्ही स्किप करू शकतात. आजकालच्या मुलांना भाज्या खायला नकोच असतात. त्यामुळे शरीराला प्रोटीन, विटॅमिन हे मिळण्यासाठी आपल्याला भाज्या त्यांना खायला घातल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही भातामध्ये किंवा वेगवेगळ्या मिक्स भाज्या करून तर मुलांना अशा भाज्या खाऊ घातल्या तर नक्की त्यांच्या शरीराला फायदा होईल. जसं की गाजर खाल्ल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ए भेटतं आणि मटरमध्ये सुद्धा प्रोटीन, फायबर अशा अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. कॅप्सिकम सुद्धा आपल्या शरीराला खूप फायदा देते. कॅप्सिकममध्ये विटॅमिन सी ही जास्त प्रमाणामध्ये असते. अशा प्रकारच्या भाज्या खाल्ल्या तर आपल्याला खूप फायदा होतो. तर इथे मी एका ताटामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या काढून घेतल्या. आता यांना आपण चांगलं वॉश करून घेणार आहोत. मसाले भातामध्ये तुम्ही जेवढं जास्त भाज्या टाकाल तेवढा हा भात एकदम चविष्ट लागतो आणि शरीराला आपला फायदा सुद्धा देतो ह्या अनेक प्रकारचे व्हेजिटेबल. तर आता लागणार आहे आपण हे सगळ्या भाज्यांना वेगवेगळ्या स्वच्छ करून घेऊया, म्हणजे धुवून घेऊया. एका बाउलमध्ये मी ज्या फळभाज्या आहेत त्या टाकल्या. आता यांना मी स्वच्छ धुवून घेणार आहेत. 2 ते 3 पाणी याला चांगलं व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि एक्स्ट्राचे पाणी काढून टाकायचे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी सुद्धा करून घेतली आहे. लसूण पण साफ करून घेतलेला होता आणि आलं सुद्धा कट करून घेतलं. आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्यासोबतच जे टमाटा आहे याला आपल्याला धुवायचं नाही, कारण टमाट्याला असलेले सगळे प्रोटीन वगैरे निघून जाईल. आता आपण गॅसवरती कुकर गरम होण्यासाठी ठेवूया. कुकर गरम होत असताना आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचे आहे. जवळजवळ 2 ते 3 चमचे आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं. तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या वापरानुसार तुम्ही तेल कमी जास्त टाकू शकतात. बऱ्याच ठिकाणी मसाला भात बोलला की बिर्याणी आणि बासमती तांदळाचा वापर केला जातो, पण आपण घरगुती जो कोलम, इंद्रायणी, त्याचप्रमाणे इको, वाडा कोलम ह्या तांदळाचा सुद्धा चांगल्यापैकी मसाले भात बनतो. तर मी इथे इको कोलम तांदळाचा वापर केला आहे. तर त्या तांदळाचा वापर केल्यानंतर पण मसाले भात एकदम छान प्रकारे बनला जातो. तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघून घ्या. आता इथे तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण लसूण आणि आल्याची पेस्ट टाकली आणि त्यासोबतच 1 चमचाभर जिरे आणि अर्धा चमचा मोहरीची फोडणी दिली. तर इथे मी काही मसाले टाकणार आहे. घरगुती काळा मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि हळद. घरगुती काळा मसाला मी घरी बनवते. याची सुद्धा मी रेसिपी लवकरच शेअर करणार आहे तुम्हाला, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. 1 चमचा घरगुती काळा मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकतात. आम्ही जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे मी कमीच मसाले टाकते कधीही मसाले भात बनवताना. आणि ज्या फळभाज्या आपण धुवून घेतल्या होत्या त्या आपण आता कुकरमध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं हलवून घेऊया. मसाला परतत असताना आपल्याला गॅस हा कमी ठेवायचा, नाहीतर तेलामध्ये मसाला पूर्णपणे करपून जाईल आणि आपल्या भाताची चव पूर्णपणे बिघडून जाईल. आता आपल्याला महत्त्वाचे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे आहे. म्हणजे एकदा का तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपल्याला उरलेले शिल्लक जिन्नस टाकायचे, म्हणजे सोयाबीन, चिरलेला टमाटा आणि बाकी राहिलेलं मीठ वगैरे टाकून आता आपल्याला याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही थोडे भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकतो. शेंगदाणे घातल्याने मसाला एकदम छान असं टेस्ट येते. त्यासोबतच हा मसाल्याचा भात तुम्ही
दह्यासोबत किंवा रायतासोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा भाजलेला पापड. त्यासोबत मसाला व्यवस्थित परतला आहे आणि भाज्या सुद्धा व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर आपण याच्यामध्ये जवळपास एक मोठा बाउल पाणी टाकणार आहोत. तर या बाउलमध्ये मी आता शिल्लक राहिलेला तांदूळ सुद्धा धुवून घेणार आहेत. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही तांदूळ घ्या. जेवढा तांदूळ घेणार आहात त्याच्या 10% मुगाची डाळ टाका. जसे की समजा तुम्ही 10 चमचे तांदूळ घेतला तर 1 चमचा मुगाची डाळ टाका. खूप बाहेर लागतो मुगाची डाळ टाकल्यामुळं, त्याला स्मूथ असं टेक्स्चर पण येतं आणि खायला सुद्धा एकदम मस्त लागतो. आता आपण याला जवळपास 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. याला भाताला म्हणजे तांदळाला पॉलिश केलेले असते, त्याच्यामुळे आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे कुकरमधील जे पाणी आहे ते बऱ्यापैकी गरम झाले आहे. त्यामध्ये आपण सगळा तांदूळ टाकून देऊया आणि तुम्ही बघू शकतात किती वरती छान असं तरी आलेली आहे. आणि त्यामध्ये आता आपण जी चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून देऊया आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित चमच्याने हलवून घेऊया. हलवल्यानंतर हे तांदूळ वगैरे मसाला पूर्ण एकजीव होतो आणि भात एकसारखा शिजला जातो. तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकू शकतात किंवा त्यासोबत किचन किंग मसाला घातल्याने सुद्धा भाताला आणखीन चव वाढते. आता आपण याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून कुकरला झाकण लावून घेऊया आणि मध्यम फ्लेमवरती जवळपास याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. 3 शिट्ट्या निघाल्यानंतर सुद्धा आपल्याला कुकर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे. लगेच गरमच्या गरम झाकण काढायचे नाही, नाहीतर त्याची वाफ निघून जाते आणि भात आतला कच्चा राहतो. तर तुम्ही बघू शकतात एकदम छान असा भात शिजला गेला आहे आणि पूर्णपणे भाज्या आहेत त्या सुद्धा आतमध्ये मिक्स गेल्या आहेत. अजिबात कुठे कच्चा राहिले दिसत नाही आणि पाणी सुद्धा एक्स्ट्राचे राहत नाही. अशा प्रकारे हा भात नक्की बनवून बघा. तर मैत्रिणींनो, होता हा असा एकदम पौष्टिक आणि चविष्ट मसाले भात. भाज्या खायला नकार देणारे मुलं सुद्धा हा मसाला राईस आवडीने खातात. चव आणि आरोग्यासाठी पौष्टिक असणाऱ्या भाज्या भातासोबत मुलांना खाऊ घाला आणि त्यासोबत एकदम सोप्या अशा पद्धतीने हा भात एकदा बनवून बघा. मसाला राईस म्हटला की नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी येईल अशा पद्धतीने जर बनवला गेला तर. असा हा मसाले भात तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणी शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.